आत्महत्या प्रकरणात पती अनंत गर्जे याला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आम्हाला तपासात सहकार्य करायचं नसतं तर सरेंडर केलंच नसतं असं अनंत गर्जेच्या वकिलांनी आज कोर्टात युक्तिवाद केला। रात्री 1 वाजता अनंत गर्जे स्वतःहून वरळी पोलीस ठाण्यात शरण आला होता आणि त्यानंतर गर्जेला न्यायालयात हजर केलं असता त्याला गुरुवारपर्यंत म्हणजे 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान कुणाचा पीए असो किंवा कुणाचा भाऊ असो कायदा सगळ्यांना समान आहे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलेली आहे। कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे। तो कुणाचा पीए असो अथवा कुणाचा भाऊ असो किंवा कुठलाही नातेवाईक असो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे। निश्चितपणे नियमानुसार आणि कायद्याने त्या ठिकाणी कारवाई करण्यात। पण विरोधी पक्षांचा आरोप आहे की तो एका मंत्र्यांचा पी असल्यामुळे सरकार त्याचा बचाव करतं। नाही, सरकारने पोलीस प्रशासनाला पूर्ण कारवाई त्या ठिकाणी सुरू केलेली आहे। फॉरेन्सिकची टीम देखील त्या ठिकाणी जाऊन आलेली आहे आणि कायद्यामध्ये जे काही प्रोव्हिजन आहे त्यानुसार कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल। जर त्यात तो दोषी आढळला तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल। निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल।